चरित्र ही माणसाचीच लिहिली जातात. पण फूड बायोग्राफीज हाही एक साहित्य प्रकार आहे. दुर्दैवाने मराठीमध्ये असे फूड बायोग्राफीज खूप नाही आहेत. टोमॅटो इतका उशिरा का आला आपल्या आहारामध्ये? त्यामुळे टोमॅटोचं गुणगान करणारे लेख लिहिले जाऊ लागले. ऑटोबायोग्राफिकल म्हटल्यानंतर आणखीन एक येतं की बायोग्राफीज म्हणजे चरित्र. आपण सर्वसाधारण असा विचार करतो की चरित्र ही माणसाचीच लिहिली जातात. पण फूड बायोग्राफीज हाही एक साहित्य प्रकार आहे. हे फूड बायोग्राफीज म्हणजे काय? तर पदार्थांचं सगळा इतिहास भूगोल लिहायचा. मगाशी याने बटाट्याबद्दल म्हटलं की बटाटा आपल्या ताटात उशिराच आला. आज आपल्याकडे बटाट्याला वाहिलेली पाककलेची पुस्तकं आहेत. फक्त बटाटा, फक्त टोमॅटो, फक्त मका पण पुन्हा आपल्याकडचा नाही आहे, अशा प्रकारची आहेत. ही जी पुस्तकं आहेत ती पाककलेची आहेत, पण त्याच्याबद्दल इतर गोष्टी लिहिणारी जी पुस्तकं असतात त्याला बायोग्राफीज असं म्हटलं जातं. दुर्दैवाने मराठीमध्ये असे फूड बायोग्राफीज खूप नाही आहेत. एक म्हणजे म्हणता येईल बायोग्राफी त्यामुळे चटण्यांवरती मृणाल तुळपुलेंनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये चटणींचे प्रकार, चटण्यांच्याबद्दल थोडीशी माहिती वगैरे असं. पण खूप स्कोप आहे ह्या विषयामध्ये. खूप वेगवेगळ्या जिन्नसांवरती तुम्ही बायोग्राफी लिहू शकतात. आणि ही बायोग्राफी लिहित असताना त्या जिन्नसाचा संपूर्ण आढावा घेता येतो की तो कुठनं आला, कसा प्रचलित झाला, का प्रचलित व्हायला उशीर झाला असेल तर का उशीर झाला. उदाहरणार्थ टोमॅटोचं देता येईल की टोमॅटो इतका उशिरा का आला आपल्या आहारामध्ये? तर त्याचा रंग लाल रंग, त्याचा आकार, त्याचं लिबलिबीतपणा, त्यामुळे गोव्यामध्ये त्याला मांसाचंच फळ म्हणायचे. आणि भाजीवाली सगळ्या भाज्यांबरोबर आणायची नाही तर वेगळ्या टोपलीमध्ये आणायची. कारण ते सगळ्या भाज्यांबरोबर टोमॅटो आणले तर बाकीचे जे जिन्नस आहेत, बाकीच्या भाज्या आहेत ते कंटॅमिनेट होतील ना, प्रदूषित होतील. त्यामुळे ते वेगळं आणायचं. आपल्याकडच्या समाज सुधारकांच्या घरी देखील टोमॅटो चिरण्यासाठी वेगळी विळी होती. कारण आपल्याकडे मांसाहारी पदार्थ चिरण्यासाठी, कापण्यासाठी वेगळी विळी असते, सुऱ्या असतात, भांड्या असतात, एका प्रकारचं कोशरच. त्याप्रमाणे ते टोमॅटो होता. पण मग जेव्हा तापाची साथ आली आणि डॉक्टर म्हणाले की नाही, आता तापाचं औषध जे आहे ते कडू औषध पेण्यासाठी तुम्ही मोसंबी वापरा, मोसंबीच्या रसातनं ते औषध द्या. मोसंबी थोडं महाग होतं, मग त्यावेळेला पर्याय म्हणून टोमॅटोचा रस पर्याय झाला आणि मग टोमॅटो लोकांच्या आहारात आला. मग टोमॅटोचं गुणगान करणारे लेख लिहिले जाऊ लागले. आता हे खाद्य संस्कृतीचं साहित्य आहे. हे लेख वैज्ञानिक अंकांमधनं, मासिकांमधनं लिहिले गेले की टोमॅटोचं काय गुण आहेत, टोमॅटोमध्ये काय आहे, व्हिटॅमिन सी आहे आणि हे आहे ते आहे. पण हे देखील खाद्य संस्कृतीसाठी महत्त्वाचं आहे की समाजामध्ये खाण्यापिण्याबद्दलची, एखाद्या जिन्नसाबद्दलची कशी जागृती निर्माण केली जाते आहे हे त्यातनं दिसून येतं. तीच गोष्ट बटाट्याच्या बाबतीमध्ये. बटाटा देखील दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला खूप त्याला प्रोत्साहन मिळालं, कारण त्यावेळेला भाज्यांची वगैरे टंचाई होती. त्यावेळेला मग आलू सगळ्यातच जातं. पाणी रे पाणी त्याला रंग कैसा म्हटल्यानंतर आलूचंही तसंच आहे. कशातही तुम्ही घाला तो त्या रसाला घेणार, ती चव घेणार. त्यामुळे जास्त लोकप्रिय होऊ लागला, कारण त्या मानाने स्वस्त होता. त्या मानाने थोड्याशा भाजीमध्ये, समजा कोबीची असेल तर थोड्याशा भाजीमध्ये भरपूर बटाटा घातला तर बटाटा कोबीची थोडी तरी चव घेणार. आणि त्यामध्ये एक आर्थिक कारणासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जे एकूणच आपली आर्थिक परिस्थिती थोडीशी बिघडलेली होती, अन्नधान्याचा तुटवडा होता, त्यावेळेला हे पदार्थ महत्त्वाचे ठरले. आणि त्यावेळेचं जर तुम्ही मासिकं पाहाल तर त्या मासिकांमधनं कसं काटकसरीने स्वयंपाक करायचा, कसे हे जिन्नस वापरायचे, रेशनिंग होतं. रेशनिंगमध्ये साखर कमी मिळायची, मग साखर कशी गोळा करून ठेवायची, मग कशी ती चमच्याने वापरायची आणि मग त्याच्या ऐवजी काय वापरायचं, अशा प्रकारच्या पाककृती तुम्हाला आढळतात. त्या काळामध्ये मराठीमध्ये खूप पाककलेची पुस्तकं लिहिली गेली नाही, कारण कागदाची टंचाई होती. पण काही इंग्रजी आहेत पुस्तकं, त्यामध्ये त्या काळामध्ये अशा उरल्या सुरल्या गोष्टीतनं कसे पदार्थ बनवायचे, म्हणजे केळीच्या सालापासनं कसे पदार्थ बनवायचे, साल काय टाकून द्यायचं, महागाईचे दिवस आहेत, साल नाही टाकायचं, ते कसे वापरायचे, बटाट्याच्या सालापासनं काय बनवायचं, अशा रेसिपीज दिलेल्या आढळतात. त्या रेसिपीज वाचताना तुमच्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये त्यावेळची काय परिस्थिती होती आर्थिक, लोक कशी राहत होती, दूध नव्हतं मिळत, मग अशा वेळेला काय पर्याय करत होते, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातनं कळतात. मग ते देखील खाद्य संस्कृतीसाठी एक महत्त्वाचं साधन असतं.